नमस्कार, मी प्रसन्न कुडतरकर. यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील मोठा सण शिमगोत्सव. प्रथेप्रमाणेच फाल्गुन शुद्ध द्वादशी, त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. चाकरमानी देखील मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी दाखल झालेले असतात. कोकणात कोरोनाचे निर्बंध 2 वर्षानंतर उठल्यानंतर शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. कोकणातील होळी आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याने सजते. लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोकळी, आंब्यारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडून पाहतात. त्यावेळी कोकणी माणसाला गावात कष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते. 5 ते 7 दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केला जाणारा हा सण सुरमाड, पोकळी, आंबा अशा वेगवेगळ्या रूपात होळी सजते. होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्यासाठी चुरस असते. पण होळी कुठली आणायची यासाठी कौल लावला जातो. देवाला विचारणा होते. देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडतं. ढोल ताशांच्या गजरात नाचत गात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते आणि सुरू होतो शिमगा. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. देव उपाशी नाही गेला पाहिजे माझ्या दारातून, भलं वरीस भर मी उपाशी राहीन, पण देवाचं पोट रिकामे राहिलं नाही पाहिजे. खरं तर देव जेवणार नसतो, देवाच्या निमित्ताने गाव जेवणार असतो आणि देवालाच तो गावाच्या रूपाने बघत असतो. गोमूच्या गाण्याने सारं गाव गजबजून जातं. सारं गाव होळीच्या हाताच्या तालावर पायांना नाचवत गिरकी घेत राधा गाते. राधा नमन वाल्यांचा मान द्यावाच लागतो. अशी ही कोकणातली होळी साजरी होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.